सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे एका पायावर भाजपमध्ये कधीही जायला तयार आहेत. घाईघाईत हा शपथविधी करून घेतला. त्यांनी राष्ट्रवादी संपवण्याचा हे केलाय का? संपली तर आनंदच आहे, पण त्याच्यात ती आता संपवण्याचा घाट घातलाय का असा प्रश्न प्रत्येकाला पडत असेल आणि तो मलाही पडला. मला एकच फक्त गोष्ट मांडायची आहे की याच्यात भाजपनी एका दगडात दोन पक्षी मारले. एक म्हणजे त्यांनी राष्ट्रवादीत परमनंट फूट पाडली आणि दुसरं म्हणजे त्यांनी आत्ताच्या झेडपीच्या निवडणुकीत जो राष्ट्रवादी पक्षाला जो आपलेपणा आपुलकी मिळाली असती किंवा जो सॉफ्ट कॉर्नर लोकांचा मिळाला असता तो आता मिळेल की नाही. कारण महाराष्ट्रात सगळी लोक प्रचंड प्रमाणात चिडलेली आहेत की यांना इतकी काय घाई झाली होती असं असंख्य लोक म्हणताना दिसत आहेत. हा भाजपचा डाव होता की काय असा प्रश्न पडतो. आणि आत्ताच्या घटकेला मला हेही स्पष्ट करायचंय की जितका राग, जितका मला चीड अजित पवारांवर त्यांच्या भ्रष्टाचाराची यायची, तितकीच चीड मला शरद पवारांची आणि त्यांच्या गटाची यायची. त्यामुळे मला कोणाबद्दलही सिंपती नाही, पण राजकारण इतक्या खालच्या दर्जाला जाईल हे मात्र पटत नव्हतं. पण आता भाजपने ते सिद्ध करून दाखवलंय की राजकारण आता कुठच्याही पातळीवर जाऊ शकतं. पण आताच्या घटकेला सहानुभूतीची लाट जी राष्ट्रवादीकडे गेली असती ती झेडपी इलेक्शन मध्ये जाऊ नये म्हणून घाईघाईत हा शपथविधी करून घेतला हे याच्यातनं स्पष्ट दिसतंय. कारण कुठेतरी ह्या मंडळीने त्याच्यातले जे नावाजलेले आहेत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे एका पायावर भाजपमध्ये कधीही जायला तयार आहेत आणि म्हणून त्यांनी राष्ट्रवादी संपवण्याचा हे केलाय का? संपली तर आनंदच आहे, पण त्याच्यात ती आता संपवण्याचा घाट घातलाय का असा प्रश्न प्रत्येकाला पडत असेल आणि तो मलाही पडलाय. नाही, आता मी कोणाकडेही जाणार नाही. कारण आता फक्त मला असं वाटतं जर खारगे समितीचा अहवाल आला, या समित्या बनवणं खरं तर बंद केलं पाहिजे महाराष्ट्रात. ह्या समित्या कुठचाही कोणाच्या धमकच नाहीये खरा अहवाल सादर करायची. आणि जर हा खारगे समितीचा अहवाल पुन्हा असाच थातुरमातुर निघाला तर फक्त न्यायालयात न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण करू शकतो. म्हणून मी न्यायालयात जाईन आणि लढा जो मला द्यायचा आहे तो देईन. पण आताच्या घटकेला सुने